हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वतःवर प्रेम करा, विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आपल्याला स्वतःबद्दल, समोरच्याबद्दल. आपल्याला मन कसं शांत ठेवायचं आहे, मनामध्ये जे विचार येतात ते कसे थांबवायचे आहेत. सतत आपल्या मनामध्ये विचार येत असतात फ्रेंड्स, सतत. ते विचार आपल्याला कसे शांत करायचे आहेत. आणि ज्यांना मेडिटेशनला सुरुवात करायची आहे फ्रेंड्स, त्यांच्यासाठी हे मी सांगणार आहे. काही लोक विचार करत असतील की ज्यांना मेडिटेशन करायचं आहे, चालू करायचं आहे, मेडिटेशनला सुरुवात कशी करायची, कशापासून सुरुवात करायची. तर तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. त्राटक हा शब्द तुम्ही ऐकला असेलच फ्रेंड्स. त्राटक. काय करायचं फ्रेंड्स आपल्याला? जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा, सकाळी, रात्री, संध्याकाळी, जेव्हा पण अंधार हवा तुमच्या रूममध्ये आपल्याला बसायचं आहे. एक मेणबत्ती घ्यायची आहे किंवा एक दिवा घ्या तुम्ही. देवघरातला आपला दिवा असतो तो घ्या. तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे, तो पेटवायचा आहे, किंवा मेणबत्ती घ्या. आपल्या एवढ्या अंतरावर तो दिवा ठेवा फ्रेंड्स. आपल्या एवढ्या हाताच्या अंतरावर दिवा ठेवा. समोर ठेवा, एकदम समोर, म्हणजे आपल्या नजरेसमोर तो दिवा हवा. आपल्याला असं सरळ बघता येईल अशा नजरेसमोर तो दिवा ठेवा. जास्त वर ठेवू नका, खाली ठेवू नका. आपल्या नजरेसमोर. खाली मांडी घालून बसा. शांत पण अंधार ठेवा फ्रेंड्स. रूममध्ये अंधार ठेवा. तो दिवा पेटवा किंवा मेणबत्ती पेटवा. त्या दिव्याकडे, त्या ज्योतीकडे आपल्याला एकटक बघायचं आहे फ्रेंड्स. एकटक बघायचं आहे आपल्याला. प्रॅक्टिस करायची आपल्याला एकटक बघण्याची. एकटक बघा. श्वास घ्या, हळूहळू श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, हळूहळू. पण आपलं लक्ष त्या मेणबत्तीच्या, त्या दिव्याच्या ज्योतीकडे हवं आहे. श्वास घेणं चालू ठेवा. त्या ज्योतीकडे लक्ष द्या फ्रेंड्स. त्या ज्योतीकडे पूर्णपणे लक्ष द्या. ते जेवढं तुम्ही त्या ज्योतीकडे, त्या दिव्याकडे लक्ष द्याल ना, तेवढं हळूहळू आपल्याला आपलं मन शांत होताना जाणवेल. तुमच्या जे मनामध्ये विचार चाललेले असतात ना, ते कमी होतील. मेडिटेशनला सुरुवात या गोष्टीपासून करा. थोडे दिवस ही टेक्निक वापरा. त्याच्यानंतर मेडिटेशन आपल्या श्वासांवर असतं. श्वासांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं. दीर्घ श्वास घेऊन आपल्याला सोडायचं असतं. तेव्हा पूर्ण लक्ष आपल्याला श्वासांकडे आपल्याला द्यायचं असतं. सुरुवात तुम्ही त्राटकपासून करा फ्रेंड्स, जर तुम्हाला मेडिटेशनला सुरुवात करायची आहे. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी वेळ भेटेल तेव्हा तुम्ही त्राटक हे करा फ्रेंड्स. आणि मेडिटेशनला सुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सकाळी, रात्री झोपायच्या आधी, तेव्हा तुम्ही मेडिटेशन करा फ्रेंड्स. त्राटक केल्यामुळे आपलं मन स्थिर होतं. आपल्या मनातले विचार येणं थांबतात. वाईट विचार येणं थांबतात. दिवसभरामध्ये बघा, खूप आपल्या मनामध्ये विचार चालू असतात. नाही ते विचार असतात. ज्या विचारांना काय महत्त्वच नाही आहे, काय इम्पॉर्टंटच नाही आहे, ते सुद्धा विचार आपल्या मनात चालू असतात. असंच विनाकारणचे विचारसुद्धा चालू असतात जे काही कामाचेच नाही आहेत. ते सगळे विचार हळूहळू तुमचे बंद होतील फ्रेंड्स. या त्राटक क्रियेमुळे, मेडिटेशनमुळे
त्राटक आणि मेडिटेशनमुळे हे तुमचे विचार येणं मनातले थांबतील. पण त्राटक तुम्ही नक्की करून बघा फ्रेंड्स. संध्याकाळच्या वेळेला रूममध्ये शांत अंधार ठेवा, मेणबत्ती किंवा दिवा लावा, समोर ठेवा, एकदम समोर ठेवायचं आहे आपल्याला, आपल्या नजरेसमोर ठेवायचं आहे. शांत मांडी घालून बसा, दिव्याकडे बघा. याने आपली दृष्टी पण साफ होते फ्रेंड्स. या गोष्टीमुळे आपली नजर साफ होते, आपली दृष्टी क्लिअर होते फ्रेंड्स. या त्राटक क्रियेमुळे करून बघा फ्रेंड्स. हे 1-2 मिनिटभर तुम्ही ती क्रिया करा, ज्योतीकडे बघण्याची. 1-2 मिनिट, जास्त मिनिट तुम्ही करू नाही शकणार फ्रेंड्स. ते फार फार ते 1 मिनिटभर तुम्ही ती करून बघा. तुमची नजर साफ होईल, दृष्टी तुम्हाला क्लिअर होईल, तुमची मन शांत होण्यास मदत होईल, मन तुमचं स्थिर होईल. मनामध्ये जे नाही ते विचार येतात ते जातील या क्रियेमुळे. आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना, आपल्या मनामध्ये नाही ते विचार येतात, कसे जातील, कसे घालवायचे. खूप प्रश्न येतात आपल्याला ह्याबद्दल. त्याचं उत्तर आपल्याकडे नसतंच. कधी कधी येतात तर येऊ देत, जाऊ देत, विचारच तर आहेत. पण त्या विचारांमुळे ना फ्रेंड्स, नेगेटिव्ह विचारांमुळे आपण सुद्धा नेगेटिव्ह होतो. त्यामुळे हे विचार ना थांबणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. आणि आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हपेक्षा जास्त नेगेटिव्हच विचार येतात. त्यामुळे हे विचार थांबणं खूप गरजेचं आहे. आपल्याला मन आपलं स्थिर करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायचं आहे फ्रेंड्स. शांत ठेवायचं आहे. त्यामुळे ही तुम्ही क्रिया नक्की करून बघा, त्राटकची. आपल्याच घरात करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेला करा, शांत बसून एका जागेवर. करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला नक्की फरक पडेल, गॅरंटी देते मी. नक्की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. आणि मेडिटेशन नक्की करा फ्रेंड्स. त्राटकसोबत मेडिटेशनसुद्धा करा. सकाळी लवकर उठल्यावरती 10 ते 15 मिनटं तुम्ही मेडिटेशन करा. रात्री झोपायच्या आधी 10 ते 15 मिनटं मेडिटेशन करा. स्वतःला वेळ द्या थोडासा. दिवसभर आपल्याला वेळ नसतो, आपल्याकडे वेळ नसतो दिवसभरात. सकाळी जेव्हा फ्रेश होतात तेव्हा मेडिटेशन करा थोडा वेळ. उठल्या करा. जेवढं सकाळी लवकर उठाल तेवढं चांगलं. आणि एक गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला सांगते. आपण आंघोळ करतो ना, ती 8च्या आधी आंघोळ करा फ्रेंड्स. 8च्या आधी आंघोळ आपली होणं महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आहे. 8च्या नंतर कधीच आंघोळ करू नये फ्रेंड्स. आपण माणसं आहोत. 8च्या आधी आपली आंघोळ झालीच पाहिजे. फ्रेश आपण झालंच पाहिजे. हे आपल्या विषयामध्ये बसत नाही, पण तरी पण मी आज सांगितलं तुम्हाला. जेंट्स काय लेडीज काय, ज्यांना जास्त वेळ झोपायची सवय आहे ना, त्यांनी आंघोळ करा आणि झोपा हवं तर. पण आंघोळ ही 8च्या आधी करा फ्रेंड्स. 8च्या आधी फ्रेश व्हा तुम्ही. हवं तर नंतर झोपा. आंघोळ करा आणि बिंदास झोपा. 8च्या नंतर कोणीही आंघोळ करू नका. एवढा लेट आपल्याला फ्रेश नाही व्हायचं, आंघोळ नाही करायची. 8च्या आधी करण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स.
ही त्राटक क्रिया नक्की करा. मेडिटेशन करा. मेडिटेशन आपल्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स, खूप इम्पॉर्टंट आहे मेडिटेशन आत्ताच्या युगामध्ये तरी. खूप धकधकीचं आयुष्य आहे आपण जगत असतोय. खूप आपल्याला टेन्शन्स असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये. सगळ्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागतं. सगळ्या प्रकारच्या नेगेटिव्ह एनर्जीमधून आपल्याला दिवसभरात जावं लागतं. यासाठी मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन त्राटक नक्की करून बघा. मन तुमचं खूप शांत होईल फ्रेंड्स. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा फ्रेंड्स. नक्की मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चांगलंच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या फायद्याचंच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. माझं काही चुकत असल्यास सांगा. चॅनेलला सपोर्ट करा. चॅनेल नवीन आहे. व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देतं फ्रेंड्स. व्हिडिओ लाईक नक्की करा फ्रेंड्स. शेअर करा, कमेंट करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.